पाहिजे तशी ट्रीटमेंट मिळत नाही। तर मी बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेला सांगत असतो की आज तुम्ही जे या ठिकाणी अधिकारी असतील, आपले सर्व कर्मचारी, की तुम्ही खरं तर नशीबवान असाल, मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल, त्यामुळे तुम्ही आज प्रशासनामध्ये नोकरीला आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला पगार घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळते। इतकी चांगली संधी तुम्हालाच आहे, बाकी कुणाला नाही। आम्हाला लोकप्रतिनिधीला सुद्धा नाही तर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते। तुम्ही एकदा परीक्षा दिली की त्याच्यावर डायरेक्ट रिटायरमेंट मध्ये पर्यंत परीक्षा नाही। त्यामुळं थोडंसं शेवटी तुम्ही सुद्धा सर्वच जण हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहात। कुठं नाही कुठं तरी आपण अगदी वडील नसले तरी आजोबा आपले शेतकरीच होते। त्यामुळं त्या जागेवर जाऊन आपण सुद्धा थोडंसं विचार करणं गरजेचं आहे। आणि आज आपण बघतोय शेती हा विषय असा झालाय की अन्न सुरक्षेमुळे नफ्याचं प्रमाण हे शेतीमध्ये फार कमी झालेलं आहे। त्यामुळं 4-4 हेलपाटे आपल्या ऑफिसला येणं, तेवढा वेळ देणं, ह्या गोष्टी खर्चाच्या पण आहेत आणि त्या पद्धतीचा वेळ सुद्धा शेतकरी वर्गाला मिळत नसतो। थोडंसं आपण सर्वांनीच, कारण इथं बऱ्यापैकी सगळी खाते प्रमुख आज हजर आहेत, तर सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सकारात्मक विचार करावा। आणि आपल्याकडे ज्या वेळेला ही मंडळी येत असतात काही कामानिमित्त, त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी, मलाही माहिती आहे 100 मधली 100 कामं होत नसतात, काही अडचणी असतात, कायाला वेळ द्यावा लागतो। पण त्या ठिकाणी जर इथं जसं तुम्ही त्यांचं स्वागत व्यवस्थित करता, व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट देता, तीच ट्रीटमेंट ऑफिसमध्ये मिळावी, ही अगदी फार मोठी नाही, साधी भावना आहे। काम तर तुम्ही करून देताय, जसं आता साहेबांनी सांगितलं 85% विषय मार्गस्थ झालेले आहेत, राहिलेले सुद्धा सगळे विषय मार्गस्थ राहतील। फक्त चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याकडून ट्रीटमेंट हवे ती त्या पद्धतीनं आपण द्यावी, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो।